नमस्कार मंडळी, दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत एक खूपच चविष्ट आणि कुरकुरीत फराळ शंकरपाळी। दिवाळीचा फराळ तर शंकरपाळी शिवाय अपूर्णच आहे बरं का। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी, कुरकुरीत, सुरेख आणि परफेक्ट शंकरपाळी। शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तूप घेतलंय। तूप गरम करून घ्यायचंय। तूप गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा। नंतर त्यामध्ये इथे मी 1 वाटी पिठी साखर घातली आहे। ती पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। पिठी साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे थोडं थंड करायचं आहे। त्यानंतर एक बाउलमध्ये मी इथे ते मिश्रण केलं होतं ना, ते आपण घालायचं आहे। त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेली। त्यानंतर जायफळ आणि वेलचीची पावडर घातली आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी मैदा घातलाय। हे बघा, आपल्याला लागेल तसं ऍड करत जायचं यामध्ये। आता मी दुसरी वाटी पण मैदा घातलाय। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी रवा घातलाय। हे बघा, अशा प्रकारे आणि ते मिक्स करायचं आहे। त्यानंतर आता मी परत 1 वाटी यामध्ये मी मैदा घातला। म्हणजे आपल्याला जसं लागेल ना तसं ॲड करत जायचं आहे यामध्ये। टोटल इथे मला 4 वाटी मैदा आणि 2 वाटी रवा लागलाय। हे पीठ ना आपल्याला सैलसरच मळायचं आहे, कारण की याच्यात रवा असतो ना त्यामुळे। आणि हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासासाठी। नंतर त्या पिठाचे ना आपल्याला असे 4 गोळे बनवून घ्यायचे अर्ध्या तासानंतर। आणि त्यानंतर आपल्याला असं थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचे। खूप जाड पण पोळी नाही लाटायची आणि खूप पातळ पण नाही लाटायची। ही बघा, अशा प्रकारे। इथे मी एक साइडला तेल पण गरम करायला ठेवलंय। त्यानंतर तोपर्यंत मी इथे हे कापून घेते। हे बघा, अशा प्रकारे कापून घ्यायचंय। हे बघा, अशा प्रकारे कापून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे असेल चौकोनी तर तुम्ही चौकोनी पण करू शकता। त्यानंतर त्या तेलात आपल्याला ह्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या। तुम्ही एकत्र टाकलात तरी चालेल। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, जोपर्यंत ते बबल्स यायचे कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत। आणि हे आपल्याला हाच गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे। आणि मग त्यांना काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपली कुरकुरीत शंकरपाळी तयार आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।